तर ही थेट दृश्य आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रेल्वे ब्रिजचं आता लोकार्पण होत आहे। रामेश्वरम येथील या ब्रिजचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जात आहे। तर पंबन पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होत असतानाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। 2013ला खऱ्या अर्थानं जुन्या पुलाचं नुकसान झाल्यानं नवा पूल उभारण्यात आला आणि त्या नव्या पुलाचं उद्घाटन आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय। पंबन पुलाचं मोदींच्या हस्ते आता लोकार्पण होतंय। ही दृश्य देखील आपण पाहतोय। रामेश्वरम ते मंडपमला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होतंय। तर पंबन पुलाच्या उद्घाटनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग हा पूल आहे आणि त्यामुळे हा पूल देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आणि या पुलाचं लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय। पंबन रेल्वे पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। व्हर्टिकल लिफ्टिंग असल्यामुळे पुलाचा काही भाग वर करून पुलाखालून मोठ्या जहाजांची ये-जा केली जाईल, ही या पुलाची खासियत आहे। आणि या पुलाचं उद्घाटन आणि लोकार्पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालेलं आहे। साधारणतः 2 किलोमीटर आणि 700 मीटर अधिक लांबीचा हा पूल आहे आणि या पंबन पुलाचं उद्घाटन आता मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे। रामेश्वरम ते मंडपमला जोडणाऱ्या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाली। तर पुलाचा निर्मिती खर्च हा 550 कोटींच्या घरामध्ये आहे। पुलावरून ताशी 50 किलोमीटर वेगाने रेल्वेगाडी धावू शकणार आहे, ही देखील या पुलाची एक खासियत आहे। पंबन पुलाच्या उद्घाटनाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पंबन पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। 2.5 किलोमीटर लांबीचा हा पूल आहे आणि देशातला हा पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल आहे। ज्यावेळेस या पुलाच्या खालून दुसरं मोठं जहाज जाईल त्यावेळेस पुलाचा काही भाग वर करून पुलाखालून जहाजांची ये-जा करता येणार आहे। त्यामुळे व्हर्टिकल लिफ्टिंग अशा या अनोख्या पुलाचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होतंय। देशातला हा पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग पूल असेल। तर जुना देखील पूल याच ठिकाणी आहे। जुन्या रामेश्वरम ते मंडपम या पुलाला समांतर पूल याच ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। रेल्वे वाहतुकीसाठी आता पंबन ब्रिजची निर्मिती करण्यात आली आणि या लोकार्पणाची ही दृश्य आपण पाहतोय। जुन्या रामेश्वरम ते मंडपम पुलाला समांतरच हा नवीन पूल आता उभारण्यात आलेला आहे। 2013ला या ठिकाणी एक दुर्घटना घडलेली होती। अपघातामध्ये जुन्या पुलाचं अतोनात नुकसान झालं होतं आणि तेव्हापासून नवीन पूल उभारणी संदर्भातली घोषणा करण्यात आली होती आणि हा नवा पूल आता उभारून पूर्ण झालाय। त्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे। अविनाश डेगस्कर आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। अविनाश, अत्यंत महत्त्वाचा हा पूल खऱ्या अर्थानं देशातला पहिला व्हर्टिकल पूल आहे। याचं लोकार्पण मोदींच्या हस्ते आज पार पडत आहे। नक्कीच महत्त्वाचं म्हणजे हा देशातील पहिला व्हर्टिकल पूल आहे। व्हर्टिकल लिफ्ट या सागरी पुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आज रामनवमी आणि त्या निमित्तानं आपले पंतप्रधान मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत। आज 12 वाजता बरोबर या पुलाच्या उद्घाटनासाठी मोदी तिकडे दाखल झालेले आहेत। या पुलाचं उद्घाटन केल्या तिथून एखादी ट्रेन तिकडून त्या पुलावर बाजूला जाऊ दिली। त्यासोबत एक जहाज, पाण्यातलं जहाजही तिथून गेलेलं आहे। या पुलाची खासियत अशी की यासाठी अंदाजे 800 ते 900 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच हा पुलाची माहिती सांगायची म्हणजे अंदाजे 2.0808 या किलोमीटर लांबीचा हा पूल आहे। त्यात 99 स्पॅन असून तो व्हर्टिकल लिफ्ट स्पॅन आहे। म्हणजे जेव्हा तो पूल उघडला जातो त्यावेळेला त्याच्या खालून कोणतेही जहाज मोठं असेल ते तिथे जाऊ शकतं। 17 मीटर उंचीपर्यंत हा पूल आहे, तो वरती उचलला जाऊ शकतो। त्यामुळे या पुलाचं महत्त्व फार आहे। त्यासोबतच या दौऱ्यात, मोदींच्या दौऱ्यात अंदाजे 8,300 कोटी रुपयाच्या स्पेशली तामिळनाडूसाठी अधिक किमतीचे विविध रस्ते आणि रेल्वेची पायाभरणी मोदी करतायत। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।
तर ही दृश्य देखील आपण पाहतोय. पंबन पुलाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. रामेश्वरमध्ये हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मोदींच्या हस्ते नव्या पंबन रेल्वे पुलाचं हे उद्घाटन आता पार पडलेलं आहे. तर 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाच्या कोनशिलेचं उद्घाटन केलेलं होतं आणि त्यानंतर आज उद्घाटन या पुलाचं करण्यात आलेलं आहे. 2019 मध्ये कामाला सुरुवात झालेली होती. देशातील पहिला व्हर्टिकल लिफ्टिंग हा पूल असेल. पुलावरून 50 किलोमीटर ताशी वेगानं रेल्वे गाडी देखील धावू शकणार आहे. जुन्या पुलाला समांतर असलेला हा नवा पूल असेल. जुन्या पुलाच्या शेजारीच या नव्या पुलाचं आता बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि या पुलाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.